तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जॉब रिलेटेड व सरकारी योजनांबद्दलची माहिती दिली जाते. तर आपण सुरू करूया आपल्या आजच्या टॉपिकला. तर 10,277 जागांसाठी टोटल ही वरती निघालेली आहे. तर यासाठी पात्रता कोणत्याही शाखेची पदवी चालते. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आहे आणि विषय गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हेच विषय फक्त असणार आहेत. आणि परीक्षा माध्यम मराठी किंवा कोकणी ह्या कोणत्याही भाषेत तुम्ही देऊ शकता किंवा इंग्रजी, हिंदी असे भरपूर सारे ऑप्शन आहेत. तर ह्या लिपिक संवर्गाची परीक्षा ही IBPS मार्फत घेतली जाणार आहे. तर IBPSची 2026-27ची ही वॅकन्सी आहे. तर IBPS मार्फत या बँकांमध्ये लिपिक पदाची भरती होणार आहे. तर त्या बँका दिलेल्या आहेत: बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक अशा बँका दिलेल्या आहेत. तर या बँकांमध्ये तुमचं पोस्टिंग होणार आहे. तर या पदाची सॅलरी पाहू शकता तुम्ही. तर इथं त्यांचं बेसिक दिलेलं आहे 24,050 ते 64,480 एवढं याचं बेसिक असणार आहे. म्हणजे इन हँड सॅलरी 30-35 हजारापर्यंत तुम्हाला भेटू शकते. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 21/8/2025 तुमच्याकडे पाहिजे. तर कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे अ डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे कॉम्प्युटर लिटरसी, तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज थोडंफार असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे कोणताही कॉम्प्युटर कोर्स केलेला असावा किंवा डिप्लोमा डिग्री. आणि जर काय झालं नसेल तर तुमची फक्त MSCIT झाली असेल तरी पण तुम्हाला यासाठी अप्लाय करता येणार आहे. आणि या पदाची ॲप्लिकेशन फी पण आहे. तर त्यासाठी SC आणि STसाठी ₹175 ऑनलाईन पेमेंट करायला लागणार आहे. आणि बाकीच्या अदर कास्टचे आहेत त्यांना ₹850 एवढी फी आहे, ॲप्लिकेशन फी आहे. आणि सगळे ऑनलाईन पेमेंटच करायला लागणार आहे तुम्हाला. 21/8/2025 ॲप्लिकेशनची शेवटची डेट आहे 21/8/2025. त्या दिवशीपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि एक्झाम ही 2 टप्प्यात होणार आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा याला असणार आहे. तर सिलेबस काय ना एवढं काय फरक पडणार नाही. दोन्हीचा सिलेबस बऱ्यापैकी सेमच आहे. तर पहिल्या प्रिलिमिनरी एक्झामसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप एक टेस्ट होणार आहे. त्यासाठी इंग्लिश, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग म्हणजेच इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय असणार आहेत. तर त्याचं इंग्लिशचे 30 प्रश्न 30 मार्कासाठी, न्यूमरिकल ॲबिलिटीचे 35 प्रश्न 35 मार्कासाठी आणि रिजनिंगचे 35 प्रश्न 35 मार्कासाठी अशी 100 मार्काची परीक्षा होणार आहे. आणि 100 प्रश्न असणार आहे. आणि त्यासाठी टायमिंग प्रत्येक स्लॉटसाठी 20-20 मिनिटं दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला 20 मिनिट टाईम असणार आहे. पूर्वपरीक्षा झाल्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा टप्पा असणार आहे. नंतर मुख्य परीक्षेसाठी जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिजनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे फक्त जनरल अवेअरनेस हा एकच सब्जेक्ट वाढणार आहे. आणि क्वेश्चन्स आणि मार्काचं वेटेज बदलणार आहे फक्त. तर जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 50 मार्कासाठी असणार आहेत. जनरल इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्कासाठी असणार आहेत. रिजनिंग ॲबिलिटी 40 प्रश्न 60 मार्कासाठी असणार आहेत. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न 50 मार्कासाठी असणार आहे. असं 155 प्रश्न 200 मार्कासाठी असणार आहेत. म्हणजे मेन्स एक्झाम तुमची 200 मार्काची होणार आहे. आणि सगळ्या मिळून 2 तास टाईम असणार आहे. 155 प्रश्नासाठी 120 मिनिट टाईम असणार आहे. आणि तुमचं फायनल सिलेक्शन हे मेन्सवरतीच ठरलं जाणार आहे. तर मार्क्स ऑब्टेन्ड इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन ओनली विल बी कन्सिडर फॉर फायनल मेरिट लिस्टिंग, म्हणजे फायनल मेरिटसाठी फक्त तुमची मेन्सची मार्क ग्राह्य धरली जाणार आहे. ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला वयाचा क्रायटेरिया दिलेला आहे. तर वय तुमचं कमीत कमी 20 वर्षे ते 28, जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे. SC STसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे. आणि अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे. तर एवढं त्या 28मध्ये तुम्ही प्रत्येक आपापल्या कास्टनुसार तेवढं ॲड करू शकता. एवढ्या एजपर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे. तुम्हाला आधी बोलल्याप्रमाणे 10,277 जागांपैकी फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी 1117 म्हणजे 1,117 एवढ्या जागा असणार आहेत. तर टोटल 100% पैकी 10-11% फक्त महाराष्ट्रासाठी जागा असणार आहेत ऑल इंडियामध्ये. तर या ठिकाणी वेगवेगळ्या बँक दिलेल्या आहेत. तर ह्या बँकासाठी SC ST आणि OBC EWS आणि अनरिझर्व्ड अशा सगळ्या कास्टसाठी आरक्षणानुसार जागा दिलेल्या आहेत. तर ते तुम्ही आपापल्या कास्टनुसार पाहून घेऊ शकता. आणि एक्झाम सेंटर पण दिलेले आहेत. तर आपल्याला अहिल्यानगर, अमरावती, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, अकोला, धुळे, वर्धा, परभणी या ठिकाणी परीक्षा होणार. तर यापैकी कोणतेही तुम्ही सेंटर प्रेफरन्सनुसार निवडू शकता. तुम्हाला 3 सेंटर निवडता येणार आहेत. त्यापैकी तुमची एका ठिकाणी कोणत्याही ठिकाणी परीक्षा होऊ शकते. आणि या एक्झामसाठी महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा कोकणी या 4 भाषापैकी कोणत्याही भाषेत तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकांमध्ये लिपिक पदावरती काम करण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. तर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. तर त्या IBPSच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर त्या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल.
तर अशाच नवीन जॉबसाठी जॉब रिलेटेड व सरकारी योजनांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.